नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. जपान. त्यांची जी एक अविश्वसनीय लवचिकता आहे, म्हणजे रेझिलियन्स, आणि त्यांचं यश, यामागे नक्की काय विचारसरणी आहे? हो, आणि यासाठी आपल्याकडे काही संदर्भ पण आहेत, काही स्रोत जे या जपानी तत्वज्ञानावर आधारित आहेत. म्हणजे जीवनात यश कसे मिळवायचं यावर ते प्रकाश टाकतात. बरोबर. यात काही तथ्य आहेत, काही स्टोरीज पण आहेत, असं कळलंय. म्हणतात की बऱ्याच जपानी संकल्पना आहेत ज्या लोकांना इतरांपेक्षा पुढे जायला मदत करतात. अगदी. पण आज आपण त्या सगळ्यांवर नाही, तर एका म्हणूया की मूळ संकल्पनेवर फोकस करणार आहोत. कोणती संकल्पना? शुग्यो. शुग्यो. शुग्यो हे नाव मी ऐकलंय, पण नक्की काय आहे हे? असं म्हणतात की ही समजल्याशिवाय बाकीच्या संकल्पनांची खरी खोली कळणं अवघड आहे. बरोबर, अगदी बरोबर. कारण हा पाया आहे असं अनेक जण मानतात. आता बघा, आपण जपानचा विचार करतो तेव्हा काय दिसतं? प्रगती दिसते, टेक्नॉलॉजी, शिस्त. हो, पण दुसऱ्या बाजूला आव्हानं पण आहेत, खूप मोठी आव्हानं. नैसर्गिक, ऐतिहासिक. हो ना, म्हणजे दरवर्षी 1500 पेक्षा जास्त भूकंप. ही संख्याच प्रचंड आहे. विचार करा. आणि एवढंच नाही, दुसऱ्या महायुद्धातले अणुबॉम्ब हल्ले, किती भीषण होतं ते. मग आर्थिक चढउतार. खरंय, या सगळ्यांमधून हा देश तावून सुलाखून निघालाय असं आपण म्हणतो. आणि तरीही आज जपान जगातल्या टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये आहे. आणि हे फक्त अर्थव्यवस्थेपुरतं नाहीये. आरोग्य बघा, जगातले सर्वात जास्त आयुष्य जगणारे निरोगी लोक तिथे आहेत. त्यांची कामाची पद्धत, सामाजिक शिस्त, सगळंच वाखाणण्यासारखं आहे. मग प्रश्न पडतोच की त्यांच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती तशी मर्यादित आहे, इतकी संकटं पण आली, मग त्यांनी हे सगळं कसं साधलं? याच प्रश्नाचं उत्तर किंवा त्याचा धागा म्हणा, हा त्यांच्या मानसिकतेत मिळतो असं अनेक अभ्यासक म्हणतात. मानसिकता म्हणजे माइंडसेट. हो, असं म्हणतात की जपानमध्ये इमारती कोसळल्या तरी त्या पुन्हा उभ्या राहू शकतात, कारण लोकांची मानसिकता मजबूत पायावर उभी आहे. अच्छा. आणि ही मानसिकता येते कुठून? त्यांच्या प्राचीन तत्वज्ञानांमधून, ज्यांची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. आणि गंमत म्हणजे ती आजही त्यांच्या जीवनाचा भाग आहे. हो, असं मानलं जातं की याच तत्वज्ञानांनी सामान्य माणसांना कठीण परिस्थितीत लढायला तयार केलं. हो, योद्ध्यांसारखं. म्हणजे ही फक्त थिअरी नाही, तर जगण्याची पद्धत आहे. अगदी. एक जीवनशैली जी आरामातून शिस्तीकडे, गोंधळातून स्पष्टतेकडे आणि अपयशातून पुढे जायला शिकवते. म्हणूनच आज आपण या सगळ्या तत्वज्ञानांमधल्या एका महत्वाच्या आणि पायाभूत संकल्पनेवर बोलतोय, शुग्यो. बरोबर, शुग्यो. हा शब्द अनेकांना नवीन असेल. काय अर्थ आहे याचा नेमका? आणि जपानच्या या लवचिकतेत याचा रोल काय? शुग्यो म्हणजे नक्की काय? शुग्यो याचा सरळ अर्थ घेतला तर तो होतो कठोर, सखोल प्रशिक्षण किंवा तपश्चर्या. तपश्चर्या. हो, पण फक्त शारीरिक कष्ट नव्हेत. यामागे एक खोल विचार आहे. शुग्यो म्हणजे स्वतःला हेतुपूर्वक, म्हणजे इंटेन्शनली अशा परिस्थितीत टाकणं जी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असेल. कशासाठी? स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यासाठी, आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी. हे फक्त सहन करणं नाहीये, हे सक्रियपणे स्वतःला घडवणं आहे. अच्छा. म्हणजे आपण जे ऐकतो, साधू किंवा मार्शल आर्ट्स करणारे लोक बर्फाळ पाण्यात ध्यान करतात किंवा वर्षानुवर्षे एकाच गोष्टीचा सराव करतात, ते शुग्योचे उदाहरण म्हणता येईल? हो, नक्कीच. ती शुग्योची काहीशी टोकाची उदाहरणं आहेत. म्हणजे बघा, काही झेन बौद्ध भिक्षू काईहोगयो नावाचे एक अत्यंत कठीण व्रत करतात. काय असतं त्यात? त्यांना सलग 7 वर्ष डोंगरांमधनं हजारो किलोमीटर चालावं लागतं. कमी अन्न, कमी झोप, शारीरिक आणि मानसिक सहनशीलतेची परीक्षाच असते ती. बापरे. तसंच मार्शल आर्ट्समधलं कठोर ट्रेनिंग, शरीराला वेदना सहन करायला शिकवतात. तेही शुग्योचंच एक रूप आहे. पण शुग्यो फक्त अशा मोठ्या किंवा नाट्यमय गोष्टींपुरता नाहीये. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे फक्त साधू किंवा योद्ध्यांसाठी नाही, मग सामान्य माणसाला याचा काय उपयोग? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. आजच्या जगात तर आपण सतत आराम शोधतो, सोयीस्कर गोष्टी हव्या असतात. तिथे या संकल्पनेचं काय महत्त्व? इथेच शुग्यो आणि आजची आपली जीवनशैली यातला फरक दिसतो. आपण आजकाल काय करतो? अस्वस्थता म्हणजे डिस्कम्फर्ट टाळतो पूर्णपणे. हो ना. थोडी थंडी वाजली की हीटर, गरमी झाली की एसी, कंटाळा आला की मोबाईल. अगदी. कोणतीही गैरसोय नको असते आपल्याला. आपण एका कम्फर्ट बबलमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. थोडा जरी त्रास झाला तरी आपण लगेच अस्वस्थ होतो. ट्रॅफिक लागलं, लिफ्ट बंद झाली, इंटरनेट स्लो झालं, छोट्या गोष्टींनी पण चिडचिड होते. इतके सरावलो आहोत आपण सोयीस्करतेला. हो.
याउलट शुग्योचं तत्वज्ञान काय सांगतं की सततचा आराम माणसाला आतून कमकुवत करतो. अच्छा. जपानी विचारसरणीनुसार आयुष्य हे एका डोजोसारखं आहे. डोजो म्हणजे प्रशिक्षणाची जागा, जसं कराटेचं केंद्र असतं तसं. म्हणजे आयुष्य हीच ट्रेनिंग ग्राउंड आहे. हो, या दृष्टिकोनातून जीवनात येणारी आव्हानं, अडचणी, दुःख हे सगळं आपल्या प्रशिक्षणाचाच भाग आहे. त्यांना टाळायचं नाहीये. मग काय करायचं? त्यांना सामोरे जाऊन स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची ती संधी आहे असं बघायचं. म्हणजे अडचणींना शत्रू नाही तर प्रशिक्षक मानायचं, हा विचार खूपच वेगळा आहे. पण मग एक प्रश्न येतो, शुग्यो आणि नुसताच त्रास सहन करणं यात फरक काय? म्हणजे समजा कोणी आर्थिक अडचणीत आहे, त्यांनी ती अडचण शुग्यो म्हणून स्वीकारावी म्हणजे काहीच न करता बसावं? नाही, अजिबात नाही. इथेच शुग्योची खरी संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. शुग्यो म्हणजे निष्क्रियपणे त्रास सहन करणं नाही. मग त्यात हेतुपुरस्कर हा शब्द खूप महत्वाचा आहे. इंटेन्शनल. अच्छा, शुग्यो म्हणजे आपण स्वतःहून निवडलेलं आव्हान, ज्याचा उद्देश स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बळकट करणं आहे. एका विशिष्ट ध्येयासाठी केलेलं प्रशिक्षण आहे ते. म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा आर्थिक संकट हे शुग्यो नाही, पण त्या आव्हानांना सामोरं जाताना जी मानसिकता लागते, स्थिर राहण्याची, न खचण्याची, मार्ग काढण्याची, ती मानसिकता शुग्योच्या सरावातून येऊ शकते. अच्छा, म्हणजे शुग्यो हे एक प्रकारचं मेंटल आणि फिजिकल कंडिशनिंग आहे, जे आपल्याला अनपेक्षित संकटांना तोंड द्यायला तयार करतं. अगदी. जसं धावपटू मॅरेथॉनसाठी रोज पळतो, तसं शुग्यो हे लाईफच्या मॅरेथॉनसाठीचं ट्रेनिंग आहे, असं म्हणूया का? खूप छान उदाहरण आहे हे, अगदी समर्पक. जेव्हा तो भिक्षू बर्फाळ पाण्यात बसतो, तेव्हा तो फक्त शारीरिक थंडी सहन करत नाहीये. मग काय करतोय? तो त्याच्या मनाला प्रशिक्षण देतोय, कोणत्याही परिस्थितीत शांत आणि स्थिर राहण्याचं. जेव्हा तुम्ही हेतुपुरस्सर स्वतःला एखाद्या चॅलेंजिंग परिस्थितीत टाकता, शारीरिक किंवा मानसिक, तेव्हा काय होतं? तुमची सहनशक्ती वाढते, तुमची इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर मजबूत होते, तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकता. आणि हीच गोष्ट मग जपानच्या सामूहिक लवचिकतेत दिसते का? म्हणजे भूकंपानंतर ते लोक ज्या शांतपणे शिस्तीने परिस्थिती हाताळतात, किंवा आर्थिक संकटातून बाहेर पडायला जे एकत्र येतात, हो, त्यात या वैयक्तिक मानसिक कणखरतेचा वाटा असतो. नक्कीच असू शकतो. विचार करा, जेव्हा समाजात मोठ्या संख्येनं लोक अशा मानसिकतेचे असतील जे अडचणींना प्रशिक्षणाची संधी मानतात, छोट्या गैरसोयींनी विचलित होत नाहीत, तेव्हा त्याचा परिणाम समाजाच्या एकूण क्षमतेवर होतो. अगदी. ही मानसिकता अँटी फ्रजाईल या संकल्पनेशी जुळते. म्हणजे फक्त धक्के सहन करणं नाही, तर त्या धक्क्यांमधून, त्या तणावातून आणखी मजबूत होणं. म्हणजे केवळ टिकाव धरणे नाही, तर त्यातून अजून सक्षम होणे. बरोबर. शुग्यो लोकांना केवळ टिकाऊ धरायला नाही, तर आव्हानांमधून स्वतःला अधिक सक्षम बनवायला शिकवतं. हे खरंच खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. आपण नेहमी स्वतःला कम्फर्ट झोनमध्ये ठेवतो. हो. पण हे तत्वज्ञान सांगतंय की खरी वाढ, खरा विकास हा त्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच होतो. ज्या गोष्टी थोड्या अवघड वाटतात, त्रासदायक वाटतात, त्याच आपल्याला घडवतात. अगदी. पण मग आजच्या सामान्य जीवनात शुग्यो कसा आणायचा? सगळ्यांनी काही डोंगरावर जाऊन तपश्चर्या करायची गरज नाहीये, बरोबर? अर्थातच नाही. शुग्योची संकल्पना आजच्या जीवनातही लागू करता येते, पण वेगळ्या प्रकारे. कसं? रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गैरसोयी किंवा आव्हानं स्वीकारायला शिकणं. उदाहरणार्थ, समजा लिफ्टऐवजी पायऱ्या वापरणं, किंवा थंड पाण्याने अंघोळ करणं, अर्थात आरोग्याला जपून. एखादं अवघड वाटणारं नवीन स्किल शिकायला सुरुवात करणं. अच्छा. किंवा अगदी साधी गोष्ट, भूक लागल्यावर लगेच काहीतरी खाण्याऐवजी थोडा वेळ थांबून ती भूक अनुभवणं. म्हणजे हेतुपुरस्सर छोट्या प्रमाणात अस्वस्थता स्वीकारणं. इंटेन्शनल डिस्कम्फर्ट. बरोबर. जसं की आपल्याला माहिती आहे, सकाळी लवकर उठायला त्रास होतो, पण तरीही उठण्याचा निश्चय करणं आणि तो पाळणं, हे सुद्धा एक प्रकारचं शुग्यो झालं. हो, अगदी तसंच. कारण इथे तुम्ही आरामाऐवजी एका लहानशा आव्हानाला निवडताय, स्वतःच्या इच्छेविरुद्ध काहीतरी करताय. मुद्दा हा आहे की सतत सोयीच्या मागे न लागता कधीतरी जाणीवपूर्वक थोडा त्रासदायक वाटेल असं काहीतरी करणं. हो, ज्यामुळे थोडा शारीरिक किंवा मानसिक ताण येईल. यातून हळूहळू आपली सहनशक्ती आणि मानसिक कणखरता वाढते. स्नायूंच्या व्यायामासारखं. अगदी. सुरुवातीला त्रास होतो, पण नियमित केल्यानं ते मजबूत होतात. तसंच मनाचं आहे. पण यात एक धोका नाही का? म्हणजे स्वतःला किती आव्हान द्यायचं याची लिमिट कशी ठरवायची? शुग्योच्या नावाखाली स्वतःला प्रमाणाबाहेर त्रास दिला किंवा इजा करून घेतली तर? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे.
शुग्यो म्हणजे स्वतःला इजा करणं नाही. यात संतुलन आणि विवेकबुद्धी खूप महत्वाची आहे. म्हणजे बॅलन्स हवा. नक्कीच. प्रशिक्षणाचा उद्देश स्वतःला मजबूत करणं आहे, नष्ट करणं नाही. त्यामुळे आव्हान निवडताना ते आपल्या क्षमतेनुसार हळूहळू वाढवत नेणं महत्वाचं आहे. बरोबर. तत्व आपल्या आयुष्यात आणू पाहतो तेव्हा स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांची जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे. सुरुवात लहान गोष्टींपासून करावी. हो, आणि मग हळूहळू पुढे जावं. तर आपण हा शुग्यो या संकल्पनेवर बरीचशी चर्चा केली. याचा अर्थ फक्त शारीरिक कष्ट नाही, तर हेतुपुरस्सर निवडलेलं कठोर प्रशिक्षण, ज्याचा उद्देश स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत करणं आहे. आणि आधुनिक जगात जिथे आपण आराम आणि सोय शोधतो, तिथे शुग्यो आपल्याला अस्वस्थतेला सामोरं जायला आणि त्यातून शिकायला एक वेगळी दृष्टी देतं. ही संकल्पना आपल्याला स्वतःच्या मर्यादा ओलांडायला आणि जास्त कणखर बनायला प्रोत्साहन देते. आणि जपानची जी लवचिकता आपण पाहतो, संकटांना तोंड देण्याची क्षमता, त्यामागे यासारख्या खोलवर रुजलेल्या तत्वज्ञानाचा मोठा वाटा असू शकतो. अगदी. आणि जाता जाता एक विचार येतो मनात, जो आपण आपल्या स्रोतांच्या आधारावर मांडू शकतो. कोणता विचार? आपण सगळेच आयुष्यात यशस्वी होऊ इच्छितो, पुढे जाऊ इच्छितो, बरोबर? हो, बरोबर. पण आपण आपल्या मानसिक कणखरतेवर, आपल्या सहनशीलतेवर किती लक्ष देतो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. शुग्यो आपल्याला विचार करायला लावतं की फक्त बाहेरची तयारी पुरेशी आहे का, की आतून शक्ती वाढवण्यासाठी हेतुपुरस्सर स्वतःला थोडं अनकम्फर्टेबल झोनमध्ये ढकलण्याची पण गरज आहे. म्हणजे खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपण फक्त बौद्धिक आव्हानं नाही, तर आपल्या आरामाच्या सवयींनाही आव्हान देतो. कदाचित. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.